भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यावर कधीच अन्याय केला जात नाही असे पक्षाचे नेते नेहमीच छाती ठोकून सांगत असतात। अशा वेळी मग खुद्द नरेंद्र मोदी कधी काळी चहा विकत होते ते आज पंतप्रधान झाले, सायकलवर पक्षाचा प्रचार प्रसार करणारे मंत्री झाले, पक्षासाठी लाट्याकाट्या खाल्लेले आमदार खासदार झाले, अशी एक ना अनेक उदाहरणे दिली जातात। तात्पर्य भाजप हा कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा पक्ष असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न पक्षाकडून नेहमीच केला जातो। मात्र महाराष्ट्रातील भाजपची सध्याची परिस्थिती बघता निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याचं दिसत आहे। वर्षानुवर्ष फक्त वाट बघत राहणे हेच इथल्या निष्ठावंतांच्या वाट्याला येताना दिसते। सत्तेच्या राजकारणात भाजप आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र फरफट करताना दिसतोय। दुसरीकडे मात्र काल परवा पक्षात आलेल्यांना चांगली राजकीय संधी दिली जाते। महाराष्ट्र भाजपची ही अशी अवस्था का झाली? पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांना साईडलाईन करून राजकारण हाकण्याचा देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न नक्की काय आहे? आयारामांना संधी आणि निष्ठावंतांच्या पत्री निराशा अशी परिस्थिती भाजपात का झाली आहे? या सर्वच गोष्टींची सखोल माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मंडळी, थोडक्यातचे व्हिडिओ तुम्ही सर्वजण नेहमीच पाहता, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। मात्र तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही आठवणीने दाबा। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली। 20 नोव्हेंबरला मतदान होऊन 23 नोव्हेंबरला राज्यातील नवीन सत्ताचित्र स्पष्ट होईल। तत्पूर्वी मंगळवारचा दिवस आणखी एका मोठ्या घडामोडीसाठी चर्चेत राहिला, तो म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांचा झालेला शपथविधी। निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याच्या काही तास आधीच राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। हा शपथविधी म्हणजे आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने केलेली गोळाबेरीज आहे हे वेगळं सांगायला नको, कारण राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करायच्या असतात। तिथे महायुतीने राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली आहे। पण असो, हा काही आपला आजच्या व्हिडिओचा मुद्दा नाही। आपला मुद्दा आहे तो आमदार बनलेल्या नेत्यांचा आणि त्यातही भाजपच्या त्या 3 नव्या आमदारांचा। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे। आता हे तिघे कोण आहेत हे थोडक्यात पाहूयात। चित्रा वाघ या सध्या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असून पक्षाच्या डॅशिंग महिला राजकारणी आहेत, तर विक्रांत पाटील हे पनवेलचे माजी उपमहापौर असून भाजपचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस आहेत। तिसरा चेहरा अर्थात धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांचा, तर हे बाबूसिंग महाराज विदर्भातील पोहरा देवीच्या गुरुगाबीचे पीठाधीश आहेत। या 3ही नेत्यामध्ये आमदार बनलेल्या चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्या काही मूळ भाजपच्या कार्यकर्त्या नाहीत। 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केल्यानंतर चित्रा वाघ यांनी 2019 साली भाजपात प्रवेश केला। सध्या त्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। याचा अर्थ पक्षात येऊन त्यांना इनमिन 5 वर्ष झाली आहेत आणि लगेचच त्यांना पक्षाने आमदारही केलं आहे। दुसरीकडे 30 वर्ष भाजपात एकनिष्ठ राहिलेल्या नीता केळकर यांना मात्र पक्षाकडून अद्याप संधी देण्यात आलेली नाही। निष्ठावंत राहूनही अन्याय झालेल्या भाजपच्या नेत्यांची एक मोठी यादीच आहे। त्यात अगदी तालुका लेवलपासून ते राज्य लेवलपर्यंतच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समावेश आहे। यात विशेष नावं घ्यायची झाली तर माधव भंडारी, केशव उपाध्ये, नीता केळकर, अवधूत वाघ या मंडळींची घेता येतील। भाजपचा चेहरा म्हणून टीव्ही, वर्तमानपत्रात झळकणारी ही मंडळी मात्र राजकीय संधीपासून सातत्याने पक्षाकडून डावलली गेली आहेत। पूर्वी पक्षात असं होत नव्हतं असं भाजपचे काही जुने जाणते म्हणताना दिसतात। हे असं म्हणताना त्यांचा रोख हा हमखास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमकडे असतो। केंद्रात 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप प्रणित सरकार आल्यानंतर देशभरात भाजपने कात टाकली। अमित शहा यांच्या नेतृत्वात पक्षाने काही धोरणं स्वीकारली। यात विरोधी पक्षातील बडे नेते आपल्या पक्षात घेणे आणि सत्तेची भाकरी सतत फिरवत राहणे हे प्रयोग त्यांनी सुरू केले। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत किंबहुना नेत्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नवाच पॅटर्न राबवला। 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य भाजपची सर्व सूत्रे फडणवीसांनी आपल्या हाती घेतली आणि एक एक करून जुन्या निष्ठावंतांना बाजूला करत स्वतःची नवी फौज उभी केली। एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशी काही जुन्या निष्ठावंतांची नावे यात घेता येतील। यांना हळूहळू साईडलाईन करण्यात आलं तर फडणवीसांचे खंदे समर्थक म्हणून प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, राणे कुटुंबीय, गोपीचंद पडळकर अशा मंडळींचा राज्याच्या राजकारणात उदय झाला। बऱ्याच टीकेनंतर काही जुन्या नेत्यांचे नंतर राजकीय पुनर्वसनही करण्यात आले, परंतु यात बराच कालावधी गेला होता। दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणात विरोधी पक्षातील अनेक दिग्गजांना भाजपात घेण्याचा सपाटाच फडणवीसांनी लावला होता, जो आजही सुरू आहे।
2014 सालापासून सत्तेत राहण्यासाठी फडणवीसांनी अनेक दिग्गज जवळ केले आणि त्यातील अनेकांना वरिष्ठ नेत्यांना सांगून राजकीय संधीही दिल्या। यात राणे, चव्हाण, खोत, महाडिक, निंबाळकर, भोसले, विखे अशी अनेक नावं घेता येतील। आता हे सगळे पक्षाचे किंवा वरिष्ठ पातळीवरील निर्णय असल्याचं फडणवीसांकडून सांगितले जातं। मात्र देवाभाऊ काय करतात आणि काय नाही याची खमंग चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी होताना दिसते। अगदी अलीकडील काळात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेवरील नियुक्त्या पाहिल्यास अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं। शेतकरी संघटना सोडून भाजपसोबत आलेले सदाभाऊ खोत आमदार झाले। 2019 साली पक्षात आलेले धनंजय महाडिक खासदार झाले। ही यादी बरीच मोठी आहे। एकीकडे पक्षाचे जुने नेते पक्षासाठी राबत राहिले, तर बाहेरून पक्षात आलेले अनेक जण सत्तेच्या खुर्चीत बसले। बेरजेच्या राजकारणात भाजपला कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या मतांचा कधी विसर पडला हे कळलं सुद्धा नाही। भाजपचे कार्यकर्ते मात्र कमालीचे शिस्तबद्ध आहेत। पक्षाकडून एवढा अन्याय होऊन सुद्धा बहुतेकांनी त्याविरुद्ध ब्र सुद्धा काढला नाही। आजही अनेक असे नेते आहेत जे पक्षाचं काम कर्तव्य म्हणून करतात आणि कधीतरी पक्षाला आपली किंमत कळेल, कधीतरी आपल्यालाही संधी मिळेल या आशेवर आहेत। आता कुणाला कधी न्याय मिळणार हे मात्र येणारा काळच सांगेल। बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। भाजपच्या सध्याच्या राजकारणावर तुमचं मत काय हेही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओचा विषय आवडला असेल तर खाली लाईकचं बटन नक्की दाबा।